या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला होणार आहे एकाच वेळी 3.5 शक्तिपीठांचे दर्शन। तर नमस्कार मंडळी, मी श्रद्धा। तसं तर आम्ही आज आलेलो होतो कोल्हारमधील कोल्हाळेश्वर महादेव मंदिर येथे महादेवांचं दर्शन घेतलं आणि इथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर असलेले भगवती माता मंदिर इथे सुद्धा आम्हाला दर्शनाला जायचं होतं। कोल्हारमध्ये आलो आणि भगवती मातांचं दर्शन नाही घेतलं असं होणारच नाही। पाऊस पडून गेलेला होता आणि मंदिराचं वातावरण खूप सुंदर झालेलं होतं। त्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो। इथे असलेली सिंहाची प्रतिमा, त्यानंतर त्यासमोर असलेले कासव आणि विशेष म्हणजे हा एवढा मोठा फॅन आणि त्यातल्या त्यात मंदिराचे भव्य दिव्य असे बांधकाम। इथे आल्यानंतर तुम्हाला एकाच वेळी 3.5 शक्तिपीठांचे दर्शन होणार आहे। तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची लक्ष्मी माता आणि वणीची सप्तशृंगी माता। समोरचं दृश्य खरंच खूप सुंदर होतं, कारण आमच्या समोर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचं दर्शन होत होतं आणि तेही स्वयंभू देवीच्या मूर्तींचे। खरंच खूप सुंदर दर्शन झालं, खूप प्रसन्न वाटलं। आणि तुम्ही सुद्धा कोल्हारमध्ये येणार असाल तर या मंदिरामध्ये नक्की जा आणि देवीचं दर्शन घ्या। असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। बाय।